ब्रेकिंग न्यूज पाहूयात। गोरेगावमध्ये लिफ्टमध्ये गोरेगाव पश्चिममध्ये ही घटना आहे। पेट्रोल पंपासमोर असलेल्या अनमोल टावर इमारतीमध्ये लिफ्टमधून हायड्रोजन गॅस भरलेले फुगे हे नेले जात होते आणि तेव्हाच एक धोकादायक प्रकार समोर आला। हायड्रोजन हा अत्यंत ज्वलनशील गॅस असल्यामुळे लिफ्टमध्ये त्याचा स्फोट झाला आणि थोडक्यात मोठा अनर्थ टळला। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय हे हायड्रोजन भरलेले बलून्स फुगे हे लिफ्टमध्ये नेल्या जात होते आणि त्यानंतर अचानक लिफ्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय। मोठा स्फोट या हायड्रोजन फुग्यांचा झाला आणि लिफ्टमध्ये जे काही नागरिक होते त्यांना देखील इजा झाली आहे का, या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स आपण घेणार आहोत। पण अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। लिफ्टमधून मोठ्या प्रमाणात हायड्रोजनचे गॅस भरलेले फुगे ही घेऊन जाण्यात येत होते। हे बर्थडे पार्टीजला किंवा कुठल्या कार्यक्रमाला हे फुगे मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात, डेकोरेशनसाठी वापरण्यात येतात। त्याच अनुषंगाने हे फुगे या लिफ्टमधून नेण्यात येत होते आणि अचानकपणे या गॅसचा स्फोट झालाय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विजय वंजारा यांच्याकडून। विजय, नेमका सगळा काय प्रकार आहे? नक्की आपण जर हे सीसीटीव्ही फुटेजचं हे दृश्य जर पाहिलं, ही 2 तारखेचे आहेत। या लिफ्टमध्ये आधी एक मुलगी शिरते आणि नंतर त्या गॅस फुगाचा एक अज्ञात व्यक्ती एक गॅस फुगा घेऊन येतो आणि तो लिफ्टमध्ये प्रवेश करतो आणि ते प्रवेश करता करता लिफ्ट बंद होत असताना हे ब्लास्ट होतो आणि या ब्लास्टमध्ये अख्खा पूर्ण हा गॅस पूर्ण पसरतो। आपण बघितलं की या ब्लास्ट झाल्यानंतर प्रत्येक गोष्टी जळतं, पण पोलिसांनी, गोरेगाव पोलीस ठाण्याने या गॅस फुगा जो हा विक्री करणारा जो व्यक्ती आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच याच्यात काही जखमी आहेत, त्यांच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहे। बरं, धन्यवाद विजय दिलेल्या माहितीसाठी।